संघाला शून्यावरती पहिला धक्का लागलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले ते योगेश जाधव. 7:17 पहिला बॉल पडला हे लक्षात ठेवा. फक्त मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सौरभचा पुढचा बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्या पाहायला मिळते सौरभ मात्रेच्या माध्यमातून आणि गावदेवी खाडी संघ टॉस जिंकून गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये 2 चेंडू आतापर्यंत सौरभने फेकलेले आहेत. एक विकेट महत्वाची त्याला मिळाली. रोहित म्हात्रे ज्याने आज मकर संक्रांत चषक मध्ये बॅक टू बॅक 2 50s मारल्या होत्या तो शून्यावरती बाद झालेला आहे. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. उत्तर नाहीये योगेश जाधवकडे. डॉट बॉलची तेही समाप्ती होईल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. आपण पाहतोय सौरभ म्हात्रे आणि गावदेवी खाडी संघ टॉस जिंकून गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये सौरभचा पुढचा बॉल शफल झाले. त्रिफा चित होतील. फलंदाज बाद होईल. शून्यावरती दुसरा धक्का. प्रतीक 11 गावदेवी हेड उठणे टीमला. प्रशांत प्रशांत कुंभार आले बॅटिंग करण्यासाठी. प्रशांत कुंभारकर आले बॅटिंग करण्यासाठी. पटका चांगला आपण पाहतोय. कबरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. करण वेगाने आलेत आणि करण कडनं झाली मिस फिल्डिंग. धावा मिळतील 4. चौकार. पाहायला मिळाला. करण कडनं चूक झाली तिथे आणि चौकाराने खातो उघडले ते प्रशांतने. वेस्ट 9 सेकंडला आहेत. पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल पहिल्या पॉवर प्ले मधला. तिथे एक सिंगल मिळाली. सूरज फौजदार आलेत मिड ऑन वर. सिंगलने पहिल्या षटकाची सांगता झालेली. 2 गडी बाद 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना प्रतीक 11 गावदेवी हेडूट संघ. चला फिल्डिंग लगेच सेट करायची. 7:17 पहिला चेंडू पडलेला आहे. पहिल्या ओव्हरसाठी 4 मिनिटांचा वेळ गेलाय. पंचांना विनंती असेल आपणही पुशअप करायचं खेळाडूंना. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. नंदू 11 ओमसाई आगासन सुभाष मुंडे पुरस्कृत संघाने. दुसऱ्या बाजूला जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. ती मॅच 4 ओव्हरची असेल. दोन्ही संघाने एक सामना जिंकला आणि या मॅचचा विजेता संघ तिसऱ्या मॅच मध्ये कोणी सी संघावर खेळेल. त्यामुळे कोणी सी संघ आपण रिपोर्टिंग करा. केजू मुंडे यांचे आगमन झाले. या केजू व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पाच धावा झालेले आहेत. 2 विकेट गमावलेल्याने दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज आयुष येत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. आयुष पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. इथे चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. करणचा जजमेंट चांगला आहे. प्रशांतला माघारी परतावं लागेल. 5 वरती तिसरा धक्का. आयुषच्या खात्यामध्ये पहिली विकेट.
तर अवेश जोपर्यंत आहे तो कधी धावांची गती वाढू शकतो आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत हर्षल भंडारी. हर्षद भंडारी आलेले 5 वरती तिसरा धक्का लागला. आयुष पाटीलच्या खात्यामध्ये पहिली विकेट आली. चांगली गोलंदाजी केली गावदेवी खाडी टीमने. ऑन साइडला खेळायचं होतं, हलकस अपील करण्यात आलं होतं. पंचांचा लेग बायचा इशारा आलाय. होमसा एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. 6 धावा धापलगवत आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 गडी बाद 6. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. खाडी विरुद्ध हेडूटने अशा 2 बलाढ्य संघांमध्ये. अवेसाठी हा फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑफला क्षेत्रक्षेत्र ठेवण्यात आलेले. सूरज फौजदार आहे तिथे. लॉंग ऑफला सिंगल मिळालेली आहे. 7 धावा झाल्या. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्येच आहे. पुढचा बॉल आयुषचा चेंडू आपण पाहतोय अंगाच्या दिशेने घेत आहेत. गॅपमध्ये मात्र सौरभ मात्रे बघा किती वेगाने आलेत आणि सहजरित्या त्यांनी चेंडू पकडलाय. त्यांच्या हातात 2 धावा घेणं थोडंसं बऱ्याच वेळा कठी असं कारण सौरभ मात्र एक क्षेत्ररक्षक म्हणूनच गावदी खाडी संघामध्ये सुरुवातीला आले आणि आज मात्र चांगले गोलंदाज फलंदाज सुद्धा देत. अष्टपैलू खेळाडू आहेत. 3 गडी बाद 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आयुष वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. अवेशला इथे बीट केलंय. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बाद 8 अशी धावसंख्या या मॅच मध्ये आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना प्रतीक 11 गावदेवी हेडूटने संघ. इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या वरून खेळत आहेत. अवेशच्या बॅट मधून आलाय. हा संघर्षमय चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 गडी बाद 12 अशी धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना प्रतीक 11 गावदेवी हेडूटने संघ. लगेचच फिल्डिंग सेट करायचे. 2 षटकांसाठी आपण पाहिलं तर 2 षटकांसाठी 8 मिनिटाचा वेळ गेलेला आहे. दोन षटक बरोबर तुम्ही 8 मिनिटात टाकलेत. पहिली 4 षटक तुम्हाला 20 मिनिट म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 2 षटक फेकण्यासाठी तुमच्याकडे 12 मिनिटाचा वेळ आहे. पहिली 4 षटक काय करून 20 मिनिटं तुम्हाला कंप्लीट करायचे लक्षात घ्या. तीन गडी बाद 12 अशी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला फिल्डिंग सेट करा. पंचांना विचारू शकता काही मनामध्ये शंका असेल तर. दोन षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आपल्या पाहायला मिळतात. 3 गडी बाद. चला सौरभ मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेल मध्ये. दोन षटकात 12 धावा 3 विकेट कमावल्यात. अवेश आणि हर्षल भंडारी एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. इथून 40-45 काल पहिल्या मॅच मध्ये 36 धावांचं संरक्षण केलं होतं. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. थर्डमॅन आणि गलीमधून आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमा पार. चौकार. चौकार हर्षल भंडारीच्या बॅट मधून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 16. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं भरपूर दूरवर आहेत. कमी क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतोय. धावा तुम्हाला मिळू शकतात. खरं
9 खेळाडूंमध्ये खाडी संघ मैदानामध्ये उतरलेले आहे. त्यामुळे तुम्ही गॅपमध्ये फटके मारून सिंगल डबल चौकार षटकार मारू शकता. धावसंख्या 18. इथे चेंडू हवेत आहे. प्रल्हाद थोडीशी आता हुलकावणी दिली. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. हर्षद भंडारी एक चांगला अष्टपैलू खेळाडू, या टीमचा गोलंदाजी तो चांगली करतो. आणि हर्षद भंडारी नक्कीच ISPL मध्ये सुद्धा आपण ऑप्शन मध्ये त्यांना पाहिलं होतं. ब्लू तिकीट होल्डर सुद्धा होते एडुटणे गावचे. आणि आपल्या ग्रामीण जे खेळाडू सध्या भरपूर प्रगती करतायत की तर मात्र तुम्ही ISPL मध्ये पाहतायत. ऋतिक पाटीलला पाहतायत, रुद्र पाटीलला पाहतायत. सौरभ गोलंदाजी मार्कवर. पायचीचं अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का 22 वरती लागणारा हा चौथा धक्का. ज्याने मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये महत्वाच्या 5 धावा केल्या त्याच फायदेशीर ठरल्या. वीर रणवीर गावदेवी हेडुटणे संघाला इथे तशीच कामगिरी आता विकीला करायची. कारण इथून 40 45 50 हे टार्गेट चांगलं असू शकतं. 40 45 धावाही चांगले आहेत. जर तुम्ही खेळपट्टीचा जर विचार केला तर गोलंदाजांना मदत मिळते या खेळपट्टीवर. आणि आतापर्यंत सौरभने 3 विकेट घेतलेत. अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू, मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. पण वाईट शिकून करतायत. तेवीस धावा. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर होता हा बॉल. गोलंदाजाला दंडित केला तर व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. या षटकात आतापर्यंत 11 धाबा आलेले आहेत. सौरभ हा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 3 षटकांतर तुम्ही जलपान करू शकता. मैदानाच्या आतमध्येच तुम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अंगेश दादा पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जयेश पाटील आमचे सर्व मॅनेजमेंट कमिटी, सर्व आयोजक. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. नंदू 11 ओमसे आगासन आणि काटे. पंच सांगतायत बॅटकडे. आता सौरभने हलकंसं अपील केलं होतं. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्ती. ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. हलकीशी बॅटची एज होती इथे. 3 षटकाचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 24. पाण्याची व्यवस्था बघा मैदानाच्या आतमध्ये. ऐकूया डीजे मास्टर हंस डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
खेळ संपलेला आहे. 24 धावा झालेल्या आहेत. 4 गडी गमावलेत. सूरज भाईकर सुद्धा कमबॅक करतायत आणि केतन मात्रे ही जोडी आता मैदानात दाखल झाली. 9 खेळाडूंमध्ये हा संघ मैदानात उतरला. मात्र 3 षटकात फक्त 24 धावा झाले. 4 विकेट गेलेले आहेत. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. चला स्पीडअप करा, लगेच आता मॅच सुरू करूया. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. वेळेत सामने तुम्हाला खेळणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. चोवीस धावा 4 गडी बाद. प्रतीक 11 गावदेवी हेडुटणे संघ आणि त्यांना फाईट करतोय तर गावदेवी खाडी. इनिंग ब्रेकमध्ये यानंतर टॉस केला जाईल. ओमसे आगासर आणि काटई दोन्ही कॅप्टनने आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला चला घाई करा आता. श्याम भोईशी संपर्क साधा. नाही आता प्रेक्षणीय मॅच मध्ये ते सांगते आम्ही रनरअप झालो, आम्हाला 5,000 होते आणि विनर टीमला 11,000. श्याम भोईशी तुम्ही संपर्क साधू शकता. चला चौथ्या षटकाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. करण निगुकर आलेत चौथ्या ओव्हरमध्ये. आपण पाहतोय वैयक्तिक पहिला संघाचं 4थं षटक. तीन षटका 24 धावा झाल्या. चौथ्या षटकाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. कारण शेवटची रात्र जरी असेल थोडीशी घाई करा प्लीज. कारण 40+ फायनल, रेग्युलरची फायनल 32 संघ रेग्युलर, 16 संघ 40+ या स्पर्धेत तब्बल 48 संघांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं. आणि आज शेवटची रात्र, त्यामुळे घाई करा कारण आयोजकांची उद्या मकर संक्रांत चषक मध्ये मॅच सुद्धा आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय हवे ते क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आणि फलंदाज बाद होईल. इथे 24 वरती 5वा धक्का गावदेवी हेडुटणे संघाला. करण निगुकरला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. 24 वरती 5वा धक्का लागलाय प्रतीक 11 गावदेवी हेडुटणे संघाला. दयालू खान मैदानात आलेत आणि सौरभ मात्रे दिलेत मिड विकेटला, त्यामुळे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. दयालू 0वरती बाद झालाय. 24 वरती 6वा धक्का हेडुटणे टीमला. गोलंदाज करण निगुकर. नवीन फलंदाज आपण पाहतोय श्रीनाथ भंडारी आलेत बॅटिंग करण्यासाठी. हॅट्रिक बॉल. श्रीनाथ भंडारी आलेत बॅटिंग करण्यासाठी. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. एकच धाव मिळेल. 6 गडी बाद 25. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. आगासन विरोधात काटई. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. फटका दमदार आहे. बॉल उंच गेला आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. अवेशा बॅट मधून आलाय सिक्सर.
चौथ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 40-45 चांगलं टार्गेट आहे. तो प्रयत्न अवेश नक्कीच करतील या मॅच मध्ये. मात्र इथे अवेशलाही बीट केलंय. 7 धावा खर्च केल्या. 2 विकेट या मॅच मध्ये घेतलेत. 2 विकेट या ओव्हर मध्ये घेतलेले आहेत. कारण निगुकरने 31 धावा झालेल्या आहेत. 6 विकेट. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत आणि तिथे खराब फिल्डिंग. धावा 4 मिळतील. चौकार. धावा यायला आता सुरुवात झाली. इथून अजून 10 धावा जरी आल्या, 45, 50, 15 आल्या तर 50 होतील. मात्र हे फायटिंग स्कोर असू शकते या मॅच मध्ये. कारण की प्रतीक 11 गावदेवी हेडुटने संघाकडे गोलंदाजी चांगली. कारण की हर्षलची 2 षटकं असू शकतात. विकी गरज सारखं ऑप्शन या संघाकडे. अविनाश काळनी या मॅच मध्ये गोलंदाजी करतील. त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. आता आता काय चर्चा सुरू आहे? खेळपट्टीवर नको प्लीज चर्चा. बाजूला चर्चा करा. सोमनाथ भैर जा मैदानात. खेळपट्टी कोणी थांबायचं नाही, लक्षात घ्या. गाडी संघाचा जो खेळाडू कक्ष तो खाली करायचा, तिथे फक्त खेळाडू बसणार आहे, ते लक्षात घ्या. या सूचना कालही दिल्या होत्या. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. त्याच्या कोणत्याही प्रकारचा सपोर्टर बसणार नाहीये. आणि आयोजन समिती तिथे येईल, लक्षात घ्या. फक्त खेळाडू कक्षामध्ये बसतील अशा सूचना आयोजकांनी केल्यात. अन्यथा पेनल्टी लागेल. ज्या टीमचे जे समर्थक असतील त्या टीमला पेनल्टी लागेल. तर शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय अनिकेत निगुकर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 35 वरती 6 विकेट गेलेले. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. रेग्युलरची फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला गौरीपाडा विरुद्ध सापाडमध्ये मॅच पाहायला मिळेल. आणि सेकंड सेमीफायनल वाडेकर विरुद्ध आज जो क्वालिफाय होईल या गटातील. चला पुढच्या दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. काटेचे कॅप्टन आणि अगासनचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. चला अर्धा तास गेलाय बघा, प्लीज काही करा. महेश आलिपकर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 5,000 रुपये. महेश आलिमकर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये कॅश प्राइज ते जमा आहे. आणि पैसे जमा झाल्यावरच अनाउन्समेंट होईल, हे लक्षात घ्या. कारण शेवटची रात्र आहे. पहिल्या रात्रीपासून तेच सांगितले. फटका जबरदस्त आहे कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल. श्रीनाथ भंडारीच्या बॅट मधून आलाय महत्वाचा चौकार.
मी 40-45चा उल्लेख करत होता. 39 ऑलरेडी आता झालेत. 5 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि श्रीनाथ भंडारी सुद्धा या टीमचा एक चांगला फलंदाज आहे. हाई फटका कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. तिथे फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. चौकार. बॅट मध्ये यायला सुरुवात झालेली आहे. 43 धावा झाल्या. इथून आता 50 कडे पाहत असेल खेळाडू कक्ष. रोहितला माहिती आहे खेळपट्टीवर धावा बनवणं इतकं सोपं नाहीये आणि 50+ धावा झाल्या तर मजा येईल या मॅच मध्ये. आता 43 झालेले आहेत. बॅक टू बॅक 2 चौकारही आलेले आहेत श्रीनाथ भंडारीच्या बॅट मधून. फिल्डिंग मध्ये काही आता चेंजेस. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. खाडी संघाला माहिती धावा चेस करणं इतकं सोपं राहणार नाहीये. फ्लड लाईट मध्ये तुम्ही स्पर्धा खेळत आहेत. नाईट स्पर्धा खेळत आहेत. टॉस साठी उपस्थित राहा काटे आणि आगासनचे कॅप्टन. अनिकेत ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉल ची समाप्ती इथे होईल. ऍक्शन रिप्ले बघूया. राईट ओव्हर द विकेट. श्रीनाथ थोडेसे जास्त शफल झाले होते आणि थोडक्यात ऑफ स्टंप त्यांचा बचावलाय. डॉट बॉल. कुपरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी अनिकेतने केली होती. तोही कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 43 वरती 6 विकेट गेलेत. प्रतीक 11 गावदेवी हेडूटने हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमा रेषेच्या बाहेर. श्रीनाथ भंडारीच्या बॅट मधून आलाय हा सिक्सर. पहिला बऱ्याचशा काही सीझनच्या स्पर्धा आपण पाहिल्या श्रीनाथ बऱ्याच वेळा सहला मिळाले. 49 2 बॉल शिल्लक आहेत. धावा टॅली करूनच ते बॅटिंग करतायत. 49 झालेले आहेत. धावा येत आहेत. मिस फिल्डिंगचे काही चौकार आले. काही चुका झालेल्या त्या मॅच मध्ये आता खाडी टीमच्या आणि पलटवार झालेला आहे. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलायत. 2 धावा तिथे मिळालेले आहेत. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती लागले आहेत. 50 असं वाटलं होतं पोचेल की नाही मात्र अखेर 51 झालेले आहेत. प्रतीक 11 गावदेवी हेडूटने असंघ. ओमकार सुद्धा आलेले आहेत. चला काटाईचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. या बॉल नंतर लगेच टॉस केला जाईल. करण काल आमचे जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. 1 धाव इथे मिळाली. पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. 52 52 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद 52 आणि 53 धावांचा आता पाठलाग करायचे गावदेवी खाडी टीमला. प्रतीक 11 गावदेवी या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय रायगडची धगधगती तोप मच्छिंद्र पाटील सरांकडे आपण जाणार आहोत खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. करण काळन तिथे टॉस केला जाईल. काटई विरुद्ध आगासन. ती मॅच 4 ओव्हरची असेल. हे डुनेचे महेंद्र पाटील इथे उपस्थित. त्यांचा सत्कार सुद्धा होईल. मंगेश पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. त्यानंतर टॉस सुद्धा होईल. या महेंद्र पाटील साहेब हेडोडनेचे आपला इथे सन्मान केला जाईल. या आपण टॉस करूयात. सेकंड राऊंडची मॅच आहे. रिटॉस आपण करू. रेग्युलर आणि 40+ यापैकी तुम्हाला कॉल करायचा आहे. आगासन आणि काटेमध्ये रेग्युलर असा कॉल. रेग्युलर आलंय. टॉस जिंकलाय तो
काटेचा कॅप्टनने फक्त डिसिजन सांगा. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना शुभेच्छा. काटेने टॉस जिंकलाय, फिल्डिंग ते करणार आहेत. या आपण मंचाकडे जाऊ. सन्मान या मंचावरती केला जाईल. आपल्यामध्ये दुटणेचे महेंद्रजी पाटील उपस्थित आहेत. सन्मान आपण त्यांचा करणार आहोत. मी विनंती करेन मंगेश दादांना आपल्या शुभस्य आपण त्याचबरोबर आगासांचे श्रीधरजी बेडेकर श्री मामा देखील आहेत. त्यांचे आपण सन्मान या मंचावरती करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन आपल्या ही सन्मानाचा आपण स्वीकार करा. आजची अंतिम रजनी आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2026 पर्व गेल्या 5 रजनींमध्ये आणि आजची 6वी अंतिम रजनी या स्पर्धेची. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती असेल ती मात्र शंका नाही यामध्ये. आणि पहिल्या फेरीतील जो एकमात्र सामना बाकी आहे तो सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. गावदेवी खार्डी आणि प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे अ मध्ये सन्मानाबरोबरच टॉस झाला. काटेला विनंती आहे टॉस जिंकला आपण डगआउट चॉईस करा आणि ऑपोनंट टीमच्या कॅप्टनलाही तो सांगा आपापल्या डगआउट बॉक्सच्या दिशेने जाऊन थांबा दोन्ही टीम्स. आणि आता वळत आपण या ऑन गोईंग मॅचच्या दिशेने ऐकूयात आवाज रायगडची धगधगती तोफ. नुकतंच डी स्पोर्ट्स या चॅनलवरून देखील आपण सर्वांनी त्यांना ऐकलं. ISPL या नामवंत भारतामधल्या स्पर्धेमध्ये ऐकूयात आपण रोहिंजनचे मच्छिंद्र पाटील सर यांना. थँक्यू. थँक्यू सो मच करण थँक्यू सो मच नितीन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्र आराध्यवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेचे आम्ही सुरुवात करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि आज मात्र स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वकडे रसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून या नाईट रजनीमध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. जिंकण्यासाठी 52 धावा कुठून 53 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो खाडी संघाला बघायचा आहे. ज्या खाडी संघानं मागच्या कित्येक वर्षामध्ये क्रिकेटवरती आपलं अधिराज्य प्रस्थापित केलंय आणि त्याच जोडीने हेतुंडे संघाने देखील आपली मक्तेदारी क्रिकेटमध्ये कायम ठेवली. या 2 नामवंत आणि लढाऊ संघांमध्ये आपण पाहणार आहोत. आज जबरदस्त पहिला सामनाच्या फायनलच्या रजनीमध्ये सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. पुढे जाऊन का उंबारली गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मागच्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर या वर्षी स्पर्धा पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आणि पाहता पाहता लोकप्रिय झाली, घराघरात पोहोचली आणि बहुचर्चित स्पर्धा राहिली आणि सातत्याने चर्चेचा विषय बनलेली ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. MTC लाईव्ह आमच्या समेत करण कालन आणि नितीन कालन हे देखील आमच्या समेत आहेत. भावेश आम्हाला जोडले गेलेत स्कोरच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. सर्व आयोजकांचं मान्यवरांचं सर्व क्रीडामी रसिकांचं खेळूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आजची रात्र आज मात्र रात्र खूप मोठी असणार आहे कारण आज बनणार कोण बनेगा चॅम्पियन याचं उत्तर आपल्याला मिळणार. मागच्या कित्येक दिवस हा प्रश्न प्रलंबित होता, आज उत्तर शोधूया. P1चा षटक गोलंदाज वेगवान तयार होतोय. हे दोन्ही संघाच्या माध्यमातून हर्षद भंडारी वेगवान गोलंदाजी ऑन साइडला या सीट ऑन साइडला केल्याचा प्रयत्न आणि चेंडू एक्झॅक्टली पॅडवरती मिड स्टंपला पंचाने सांगितले इज गॉन आणि पहिला धक्का P1 मध्ये पहिल्या गोल्डन डकचा शिकार बनलाय फलंदाज सूरज फौजदार. मोठा धक्का मैदानावरती खाडी संघाला. एक जबरदस्त गोलंदाज अप्रतिम कामगिरी ज्याच्या मागच्या कित्येक वर्षामध्ये आपण पाहिली. लवचिक खेळाडू आहे आणि वेगवान गोलसाठी ओळखला जाणारा हेतुंडे संघाची ओळख असणारा. ॲक्शन रिप्ले बघा, ॲक्शन रिप्ले एक्झॅक्टली मिडल स्टंपला इज राईट डिसिजन बाय अंपायर. खूप चांगला निर्णय पंचांचा आणि कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सूरजचा. सूरज फौजदार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आला इन ॲट नंबर 3 वरती. तो मात्र खाडी संघाचा एक जबरदस्त अटॅकिंग फलंदाज. प्रल्हाद पाटील आलाय
दादा नितीनकडे द्या ना बक्षीस. प्रल्हाद पाटील आले मैदानावरती. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये. अभूतपूर्व मागच्या वर्षीचं यश उंबारली नाईट स्पर्धेचं आणि या वर्षी देखील अत्यंत थाटामाटा दिमागदार स्पर्धेमध्ये दर्जेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. याची डोला पाहण्याचा क्रिकेटचा अभव्य दिवस. ललक्क प्रकाश यस दिन हेदुडनेचे सत्यवानशी भंडारी साहेब यांच्याकडून हेदुडनेचा गोलंदाजांना कॅश प्राइज आहे. विकेट साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हर्षद भंडारीची वेगवान गोलंदाजी, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याची संतुलित गोलंदाजी अप्रतिम राहिली. मागच्या कित्येक वर्षामध्ये गोलंदाजानं एंटरटेनमेंट रसिकांना तोचा गोलंदाज वेगवान पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रल्हाद आलाय. प्रल्हादनं पाहणी केली P1 मध्ये कशा रीती आपला रचण्यात आलाय, कशा रीतीनं क्षेत्राची वीर रचण्याची पाहणी केली आणि पहिल्या चेंडू धक्का निर्माण झाल्यानंतर खाडीत संघावरती प्रेशर निर्माण केलाय ते गोलंदाजानं. क्लीन बॉल, व्हॉट अ फंटास्टिक डिलिव्हरी वन्स अगेन. जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी, काउंटर अटॅकला सुरुवात केली. दुसरा धक्का खाडीत संघाला बॅक टू बॅक. व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द बॉलर. वरती येत असताना लगातार बॅक टू बॅक 2 धक्के पॉवर प्ले मध्ये मोठे धक्के दिले, पॉवरफुल धक्के दिलेत. प्रल्हाद सारखा फलंदाज बाद झालाय, जबरदस्त सूरज फौजदार बाद झालाय, त्याला मोठं दडपण निर्माण केलंय आणि वाटतं बॉलिंग काय गोलंदाजीचा अटॅक दाखवलाय हर्षद भंडारीनं. ऍक्शन रिप्ले बघा. क्लीन बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅट मधनं क्लीन बॉल करत असतं. ऍक्शन रिप्ले एमटीच्या माध्यमातून क्लीन अँड नीट अँड क्वालिटी विथ क्लॅरिटी. खूप सुंदर ऍक्शन रिप्ले दाखवलाय फलंदाज बाद. ही इज ऑन हॅट्रिक. पॉवर प्ले मध्ये हॅट्रिक प्राप्त करणे सोपं नाहीये, मात्र गोलंदाज हर्षदनं दाखवलंय त्याची गोलंदाजीचा कस लावलाय त्यानं मैदानावरती. ओ माय गॉड, व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील आणि क्लीन बॉल. अजून एक धक्का मध्ये हॅट्रिक प्राप्त केली. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही हर्षदसाठी. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. P1 मध्ये 3 धक्के हॅट्रिक प्राप्त केली. खाडी संघाला एका मागणे धक्के दिलेत. यस दिस आहे. स्पर्धेमध्ये 3 हॅट्रिक प्राप्त करताना पहिला पुरुषोत्तम मात्रे सागाव, कपिल पाटील वाडेगर, संदीप फुटाणे काटे आणि चौथी हॅट्रिक प्राप्त केली मैदानावरती गोलंदाज. यस आणि या विकेट हॅट्रिक साठी जे कॅश प्राइज लावलं होतं हेदुडनेचे सत्यवानशी भंडारी साहेब यांनी ते जमा 1000 रुपयांचं कॅश प्राइज या विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल. ओम मात्रे इन ॲट नंबरवरती आता मात्र त्याचा क्रमांक लागला. लगातार 3 धक्के 5व्या क्रमांकावरती आलाय. पॉवर प्लेमध्ये नेहमी गोलंदाज हर्षदचा वापर केला जातोय. हर्षदनं मागच्या कित्येक वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी ISPL मध्ये देखील त्याला तिकीट मिळालं होतं, मात्र त्याचं दुर्दैव की बोली लागली नाहीये. मात्र पुढच्या वर्षी त्याला बोली लागेल या अशा आपण अपेक्षा बाळगूया. आज केतनला आपण बघू शकाल ISPL मध्ये इन ॲक्शन मध्ये एक चांगला क्रिकेट खेळत असताना ओव्हर द विकेट. ओ याली मात्र बऱ्याच कालांतर चेंडू कनेक्ट झालाय. रनआउटची संधी, मात्र कुठे चेंडू दिलाय कळलंच नाहीये. प्रेशर निर्माण केलंय. हा देखील गडी बाद होऊ शकला असता. धावची जी संधी होती, फलंदाजामध्ये कोऑर्डिनेशन होतं, तालमेल नव्हतं आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना अटॅकिंग गोलंदाजी दाखवली. ऍक्शन रिप्ले बघा. वरती विकेट आला होता, मिडल स्टंपला चेंडू होता एक्झॅक्टली आणि चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. त्याच्या पुढे आला, त्याने डायरेक्ट हिट केला, मात्र चेंडू हिट झाला नाहीये आणि गोलंदाज देखील खूप लांब होता. जर तो जवळ असता तर कनेक्ट गॅदर करू शकला असता आणि आऊटची संधी तिथे निर्माण झाली असती. त्याचबरोबरीने निलेशजी मोहन भंडारी यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचा कॅश प्राइज झालेला आहे. मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव अटॅकिंग क्रिकेट गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. धारदारपणा, तिखट गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा, भेदकता, गतिमान गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. क्लीन बॉल, अजून एक धक्का. 4 धक्के दिलेत. अनबिलिबल क्रिकेट. खाडी संघाला अजून एक धक्का दिलाय. अनबिलिबल गोलंदाजी. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग हर्षद भंडारी. एक पारितोषिक आले ओमसाठी. 3 षटकार कसेही मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ओ टू मच्छिंद्र सर.
क्या बात आहे. हंस डीजे चंद्रकांत फुटाणे सर आमच्या समेत आहेत. वेलकम चंदू. गोलंदाजीमध्ये धारदारपणा, जबरदस्त अटॅक गोलंदाजी. अजून एक क्लीन बॉल केला, चौथा धक्का मैदानावरती. हॅट्रिक देखील प्राप्त केली आणि पहिल्या षटकामध्ये फायपर कंप्लीट करणार का हा देखील प्रश्न पडलाय. कारण 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेकलेत. जर त्यानं फायपर कंप्लीट केला तर मला असं वाटतं की ह्या 2026चा पहिला विक्रम त्याच्या नावावरती येऊ शकतो. कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून पहिल्या P1 मध्ये फायपर गोलंदाजी करणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार का. वॉट अ बॉलिंग. प्रभावित केली, प्रभाव राखणारी गोलंदाजी आणि निश्चित मी म्हणेन कंबर तोडली काळी संघाची या पहिल्या षटकांमध्ये. धावा येणं अपेक्षित होतं, पॉवर प्लेचं ओव्हर होतं, मग ते एका मागणे धक्के दिले, धक्क्यातनं गाडी संघाला उभारी मिळाली नाहीये आणि फक्त एकच धाव बघायचं आहे. फायपर कंप्लीट करून हर्षद भंडारी 2026 मध्ये कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आपला नवीन विक्रम प्रस्थापित करणार का ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. वरती विकेट आलाय, मात्र प्लेसमेंट चांगला गळ चेंडू होता, मात्र याने फक्त चेंडूला योग्य दिशा देत असताना टायमिंग केलं आणि एक धाव मिळाली. एक चांगलं षटक राहिलं. यापेक्षा चांगलं षटक कुठे पाहायला मिळणार. P1 मध्ये 4 धक्के दिलेत, हॅट्रिक देखील प्राप्त केली. फायपरची संधी त्याला मिळणार, मात्र ती दुसऱ्या षटकामध्ये बघायचं आहे तो फायपर कंप्लीट करणार का. फक्त 2च धाबा, 53 धाबा कुटाच्यात. येणारे षटक आता फक्त राहिले ते 4 आणि गरज आहे 51 धाबांची, तब्बल 51 धाबांची. कल्याण डोंबिवलीमध्ये आज मकर संक्रांत चषक कालपासून सुरुवात झाली. आज आपण बुलेट ट्रॉफी देखील पाहिले येते आणि आज आपण उंबारलीचा फायनल डे पाहतोय. म्हणजे क्रिकेटला एका बाजूला इलेक्शन, एका बाजूला निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं तरी क्रिकेटवरती त्याचा कोणताही परिणाम होत नाहीये आणि कधी होणार देखील नाहीये. कारण क्रिकेटवरती भरपूर प्रेम करणारा हा समुदाय तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला रणधुमाली इलेक्शनची, निवडणुकांची, एका बाजूला क्रिकेटची रणधुमाली कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहतोय. बघा प्रभावशाली गोलंदाजी, वॉट अटॅकिंग गोलंदाजी. मिड स्टंपला एक्झॅक्टली चेंडू विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळाली. ही क्लीन बॉल करत असं बॅट अँड पॅडमधनं क्रॉस बॅट स्ट्रोकचं सिलेक्शन केलं होतं. सिलेक्शन चुकलं होतं शॉटचं आणि पहिलं षटक प्रभावशाली राहिलं. P1 मध्ये खाडी संघाला मात्र नस्तीनाबूत करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये भरपूर यश मिळालं. ते गोलंदाज हर्षद भंडारीला अत्यंत घातक गोलंदाज ठरला तो खाडी संघासाठी. बघायचं अजूनही 4 षटकाचा खेळ उर्वरित आहे. 51 धाबांची गरज आहे. खाडी संघ आता विकेट सांभाळून फलंदाजी करावी लागणार आहे आणि ती कितपर्यंत करणार ह्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. बोलले आमचे भावेश स्वागत. करण काळन जबरदस्त कॉमेंटेटर आणि त्यानंतर नितीन काळन जे आता मकर संक्रांतीमध्ये दिवस कॉमेंट्री करून आता रात्री आमच्या समेत आहेत. भावेश देखील आहेत. म्हणजे डे नाईट ड्युट्या लागल्यात कॉमेंटरच्या देखील, हे विसरता कामा नाही आहे. हार्डवर्क यस रोशन देखील, त्यांची देखील डे नाईट ड्युटी आहे. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. हार्डवर्क केलंच पाहिजे. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज या स्पर्धेला आपण निरोप देणार. मागच्या वर्षी अभूतपूर्व अफाट यश लाभलं या गावदेवी उंबारली संघाला. पहिल्या नाईट टुर्नामेंटमध्ये एवढं अभूतपूर्व यश कोणत्या स्पर्धेला लाभत नाही आतापर्यंत, मग ते लाभले मागच्या वर्षी आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहतो. या वर्षी देखील ही स्पर्धा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचली. अशी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज फायनल डे, कोण बनेगा चॅम्पियन याचं उत्तर देखील मिळणार स्पर्धेमध्ये. गोलंदाजी परिवर्तन, विके आलाय गोलंदाजीमध्ये. क्रॉस बॅटर स्ट्रोक, फुटबॉलचा वापर नाहीये. गोलंदाजी वेगवान, अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण. मागच्या 7 चेंडूमध्ये एकही चौकार, एकही षटकार, एकही वाईड, एकही नो, एकही लेग बाईज आणि एकही डबल धाव नाही मैदानावरती. एकही ट्रिपल धाव नाहीये, चौकार नाहीये, षटकार नाहीये. अक्षरशः धावांसाठी तरसावं लागलंय खाडी संघाला. 51 धावा त्यांना 53 धावा उभारायच्या होत्या, मात्र 51चा अजूनही आव्हान त्यांच्या समोर आहे. बघायचं आव्हान पेलणार का खाडी संघाला, हे कठीण निश्चित नाहीये. ऑन साईडला क्रॉस बॅट स्ट्रोक, मात्र फलंदाज थोडासा चाचपड केला असताना योग्य दिशेचा योग्य वापर त्याला करता आला नाहीये. सफल झाला होता लाईन मिस करत असताना. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू त्याला एक्झॅक्टली खेळायचा होता, एक्झिक्यूट करायचा होता. फिरलाय, गोल गोल फिरला. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा चेंडू थाय पॅडवर त्याच्या शेवटच्या मुवमेंटला चेंडू आदळलाय आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू. एक 50चा रन रेट आपण पाहतोय. खूप कमी धावसंख्या पाहायला मिळाले. खाडी संघ एक चांगला संघ आहे. मी मगाशीच वर्णन केलं होतं. खाडी आणि हेतुटणे या संघानं कल्याण डोंबिवलीमध्ये नव्हे तर रायगड ठाण्यामध्ये या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या दोन्ही संघाचा मोठा दबदबा राहिला आहे. मागच्या कित्येक वर्षामध्ये क्रिकेटवरती अधिराज्य आणि मातबगिरी अधिराज्य गाजवणारे हे मक्तेदारी दाखवणारे दोन संघ. मोठा फटका लॉप करत असताना आणि चालाय तो कौकरच्या डोक्यावरनं पहिला षटकार खाडी संघासाठी. षटकार बघा ऍक्शन रिप्ले कशामध्ये राहिलाय.
चेंडू ओव्हरपिच होता, समोर ठेवला, बॉडीचं बॅलन्स ठेवलं आणि काय अटॅकिंग फटका दाखवला. चेंडू ती 5 बसला आणि शेवटपर्यंत नजर त्याची टिकून राहिली आणि जेव्हा चेंडू लँड झाला सीमावर यस नितीन मंडपवाले कुठे असतील तर लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. मंडपवाले ओ टू मच्छिंद्र सर. 8 धावा 4 गडी बाद. सौरभनं मात्र आशेचा किरण दाखवला, षटकार मारलाय त्यानं आणि संघाला जी धावसंख्या उभारी हवी होती ती मात्र देण्याचा प्रयत्न केला. कमबॅक केलाय लगेच गोलंदाजानं विकीनं. आज हेतूटने संघानं मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये देखील 57 वर्षामध्ये पदार्पण करणारी ती स्पर्धा हिरक महोत्सवाकडे वाटचाल करते. त्या स्पर्धेत 2 सामने जिंकलेत आणि रोहितनं अर्धशतक लावलेत, 2 अर्धशतक लावलेत. म्हणजे हेतूटने संघ किती फॉर्ममध्ये हे तुम्हाला पाहायला मिळालं यावर्षी 2026 मध्ये. खाडी संघाचा परफॉर्मन्स आम्ही मागच्या कित्येक वर्षामध्ये चांगला पाहिलाय, मात्र या सामन्यामध्ये थोडीशी नांगी टाकताना पाहायला मिळेल. सुरुवातीला नांगी टाकतोय पूर्वार्धामध्ये, मात्र भरपूर षटकं त्यांच्याकडे समोर आहेत, बाकी आहेत, खेळाडू देखील भरपूर बाकी आहेत. लाईफलाईन देखील फार मोठी आहे, बघायचं किती चांगली फलंदाजी करणार. ऑन साईडला हिट करत असताना छत्रपती सरकला मिड विकेटचा कव्हर करते, मात्र मिळणार ती एकदा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न करत चेंडू डीपमध्ये होता आणि डीपमध्ये थ्रो येईन तोपर्यंत वेळ मिळाला आणि बॅटला ग्राउंडिंग करत चांगला कॉल दिलाय. दोन्ही फलंदाज सौरभमध्ये आणि फलंदाज ओम मात्रेमध्ये मात्र चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं आणि याचा मोबदला मिळाला 2 धाब्यांमध्ये. तर धाबांची गरज आता मात्र खाडी संघासाठी फार वेगानं व्हायला हवी. 10 धाबा 4 गडी बाद. सुरुवातीला स्थिती फार नाजूक राहिली, मात्र सौरभने षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा संघाला एक चांगलीशी निर्माण करू दिली. हो, आम्ही सामने जिंकू शकतो, आम्ही कमबॅक करू शकतोय. मात्र बघायचं गोलंदाज विकी त्याला किती थांबवण्यामध्ये यश प्राप्त करणार. लवली हिट बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र बिलकुल लोकांच्या डोक्यावर चेंडूला फ्लाय करत असताना 1 बॉल सीमा पार, दणदणीत चौकार. षटक थोडंसं मागं राहिलं, कारण पहिल्या षटकामध्ये राहिला त्या फक्त 2 धाबा आणि या षटकामध्ये 12 धाबा, 18 चेंडू, 39 धाबाची गरज. 13.00 ची धावसंख्या उभारायची आहे. बघा टोटल रन्स या कालच्या 5व्या रात्रीमध्ये 642 झाल्यात. टोटल षटका 68.3, टोटल 75 विकेट्स मिळाले, टोटल 58 चौकार आणि 22 षटकार. क्या बात आहे. MTC खूप चांगली माहिती आमच्याकडे पोहोचवताना. बॅट्समन मोस्ट रन स्कोर डे 5 मध्ये काल आपण पाहिलंय. संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत जसा वेळ मिळेल तशी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. 2 षटका 14 धाबा. सौरभने मात्र संघाला आशेचा किरण दाखवलाय, जो इनॅट नंबर 6 वरती गेलाय आणि त्याने संघाला आशेचा किरण दाखवलाय. बघायचं आता गोलंदाज पुन्हा येणार, जो अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. हर्षद भंडारी असते 3. ओमला प्रत्येक षटकाला ज्ञानेश्वर मात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइस. ओ टू मच्छिंद्र सर. हर्षद भंडारी ज्याने 4 गडी बाद केले आतापर्यंत. बघायचंय फायपर कंप्लीट करणार कायची उत्कट मगाशी देखील होती, मगाशी शेवटचा चेंडू त्याच्याकडे होता आणि तो त्याने विकेट टू विकेट मिड स्टंपला पिच केला होता, मात्र फटका चांगला दाखवला होता. बघायचंय सौरभची विकेट फार महत्वाची खाडी संघासाठी आणि सौरभची विकेट हेतूटने संघासाठी देखील तेवढीच महत्वाची असणार आहे, कारण त्यानं एक षटकार एक चौकार दाखवलाय. त्यामुळे तो आक्रमक फलंदाज आहे हे त्यानं दाखवलंय आणि तो विस्फोटक फलंदाजी करू शकतोय ह्याचा परिचय देखील त्यानं दिलाय, ठोस पुरावा देखील दिलाय. ओ लवली डिलिव्हरी, वेग किती भरपूर वेग आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, विकेट किपरची अपील होती, मात्र गोलंदाजाची कोणत्या प्रकारे अपील नव्हती. आणि हर्षद ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानावरती, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू आतमध्ये आलाय. यस, इन कटर टाकत असताना, ऑफ कटर करत असताना जबरदस्त गती पण तेवढीच आहे. कट देखील करतोय चेंडूला. फलंदाजाला समजणं फार कठीण आहे आणि त्याचमुळे हर्षद भंडारी सध्या व्यावसायिक क्रिकेट खेळताना मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि भरपूर राज्यामध्ये त्याचा खेळ आपण पाहिलाय. तो खेळ दाखवत असताना ग्रेट बॉलिंग. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. चेंडू गेला तो मागे एक्झॅक्टली शॉर्ट थर्ड मॅन रिझनला कव्हर करतो. 2 धाबा बेगानं पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. खूप चांगलं तालमेल आहे ओम मात्रे आणि सौरभ मात्रे यांच्याकडनं आणि त्यांच्यामध्ये अगासन आणि काटे. पुढची फाईट तुम्हाला पाहायला मिळणार. बिग ब्लास्ट या जी हा फायनल नाईट नेक्स्ट मॅच अगासन वर्सेस काटे यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. जयदुर्गा माता काटे यांच्या माध्यमातून दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती स्पर्धा आपण पाहत असतो. त्या स्पर्धेच्या आयोजक इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. धावसंख्या 10 फलकावरती आता वाढत असताना 16 वरती 4 गडी बाद. दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड होत असताना सौरभ आणि ओम मध्ये दोन्ही म्हात्रे परिवार आहेत. मात्र चेंडू मागे जातोय, मात्र शतकशत पुन्हा आणि मिळणार ते एकच धाव. ज्या हर्षद भंडारीने मागाशी अटॅकिंग गोलंदाजी दाखवली, फायपर कंप्लीट करण्याच्या नादामध्ये त्याला विकेट प्राप्त करायची आहे, मात्र ती नाही मिळाली आणि मागच्या 3 चेंडूमध्ये त्याच्या आल्या त्या धावा फक्त 4.
त्यावेळी पहिल्या षटकामध्ये एकही चौकार एकही षटकार नाहीये आणि एकूण धाबा 17 गडी बाद झाले 4. तिसरे षटक मार्गस्थ आहे. अजूनही सामना फाईट आहे. अजूनही सौरभकडनं भरपूर अपेक्षा आहेत कारण ओम मात्र त्याला साथ देतोय. ओमने 4 चेंडूचा सामना केलाय. तो एकही चेंडू मिस झाला नाहीये. सिंगलच्या माध्यमातून 4 धाबा कुठल्या आहेत. सौरभनं मात्र 7 चेंडूमध्ये 13 धाबा, त्याच्यात एक षटकार आणि एक चौकार त्याने दाखवलाय. सौरभकडनं भरपूर अपेक्षा पल्लवित झाल्या काळी संघाच्या. मात्र गोलंदाजी हर्षद भंडारची अटॅकिंग गोलंदाजी. ड्राईव्ह केलाय, समोर खेळलाय, लॉंगाला पुढे सरकला फार वेगानं. येत असताना चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, रन गॅदर, पिकअप, ग्रीप अँड थ्रो. एक्झॅक्टली चेंडू कोणत्या एंडला फेकायचा हा फार मोठा कठीण प्रश्न होता. मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. या दोन फलंदाज ओम मात्रे आणि सौरभ मात्रेमध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे. लगेच कॉल केला जातो, लगेच धाव कंप्लीट केली जाते आणि धावांचा रदी पुढे पाहण्याचा प्रयत्न. 19 धावा पाहता पाहता तिसरे षटक मार्गस्थ असताना शेवटच्या टप्प्यात सामना येणार आणि सामन्यामध्ये उत्कंठा भरणार हे दोन्ही संघातील मात्र शंका नाही. मात्र हर्षदचं फायपर कंप्लीट होणार का याकडे लक्ष लागलंय. फुल टच चेंडू ऑन साइडला एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा पलीकडं, वन बस सीमा पार, दणदणीत चौकार. अजून एक चौकार या सत्रातील. फ्लाय झाला बघा. चेंडू टप्पापर्यंत किती बाउन्स झाला चेंडू तिथे. एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळला होता. फलंदाज बॅकफुटला गेला, फुलटा चेंडू करून घेतला त्यानं. एक्झॅक्टली एक्झिक्युशन खूप चांगलं होतं. त्यानं खूप लवकर चेंडूला पिक केलं आणि चेंडू मात्र फ्लाय झाला डोक्यावरनं आणि चौकार मिळाला. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. फायनल डिलिव्हरी मात्र फायपर कंप्लीट करू शकला नाहीये. हर्षद थोडासा मागराला षटकामध्ये. चेंडू लॉंग लेग रिझनला झाला. एक्झॅक्टली स्क्वेअर अप, फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडूला बॅकअप दिलं लॉंग लेग रिझन मध्ये आणि कव्हर करपर्यंत एकच धाव आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये. सौरभ येणारी चेंडू आता मात्र 12 आणि गरज आहे 29 धावांची. ज्या हर्षदनं ही बघा विलोभनीय दृश्य या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा समारंभ आपण पाहिला. मी मगाशी देखील म्हटलं होतं की एवढ्या लवकर कोणत्याही स्पर्धेला यश प्राप्त होत नाहीये. मात्र मागच्या एका वर्षामध्ये अभूतपूर्व यशानंतर उंबारली संघाची स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरली आणि तिची विलोभनीय दृश्य आपण पाहतोय. हे गावदेवी मंदिर, ज्या गावदेवीच्या नावाने संघ खेळतोय आणि शिव मंदिर आपण पाहतोय. येणाऱ्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आणि शिव मंदिर तुम्हाला पाहायला मिळतंय. विलोभनीय दृश्य. असं वाटत नाही की मी उंबारलीमध्ये आहे, असं वाटतं की मी पुन्हा दुबईला आलो की काय. ज्या पद्धतीने समोरचा बाजूचं दृश्य आपण पाहतोय, अप्रतिम विलोभनीय दृश्य ऑन स्क्रीन बोर्ड. 12 चेंडू आणि गरज आहे ती 29 धावांची. बघायचंय खाडी संघ कमबॅक करणार की मात्र हितुटणे संघ पुन्हा एकदा कमबॅक करणार मैदानावरती. डीज आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून देखील लाईव्ह स्कोर दाखवला जातो आम्हाला एमटीच्या माध्यमातून. ग्रेट वर्क सोबतीला चंदू फुटाणे सर, त्यांचं देखील कौशल्य भरपूर आहे हंस डीजीच्या माध्यमातून. येणारे चेंडू आता 12 आणि 29 धावांची गरज. सौरभकडनं भरपूर अपेक्षा आहेत कारण 6व्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी दोघांमध्ये बिल झाली आणि दोघांमध्ये जवळ 24 धावांची भागीदारी पाहायला मिळाली आणि या 24 धावा या दोन फलंदाजांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विकेटसाठी तरसावं लागलं हर्षदला. फायपरसाठी त्याला भरपूर प्रतीक्षा करावी लागली, मात्र फायपर कंप्लीट करू शकला नाहीये. बघायचं 12 चेंडू 29 धावा. मकर संक्रांत चषकामध्ये हितुटणे संघानं आज मात्र 2 सामने जिंकलेत आणि बघा 4 स्क्रीनमध्ये ही तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट दाखवली जाते एमटीच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात ऐकतात सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. बघा हितुटणे संघाचा जो खेळाडू कक्ष होता त्यातील सर्व खुर्च्या खाली आल्या, त्या वरती जाऊ द्या लगेच प्रेक्षक. 12 चेंडू 29 धावा. यस नितीन गोलंदाजाचे होते. हे षटक फार महत्वाचं असणार आहे या सामन्या दृष्टिकोनातून. ओम भंडारी आलाय. ही डन. यस इज गॉन. ऍब्सोल्युटली फलंदाज बाद होतोय. यस फलंदाज बाद होते. 6व्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी झाली आणि शेवटी विकेट मिळाला. सौरभला परतावं लागेल. एक मोठा विकेट, बिग ब्लो. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक कॅप्टन कुल सचिन भोईर यांचं आगमन झालेलं आणि इथे सौरभची विकेट मिळाली आणि आता केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पचित्र सर 11 चेंडू 29 धावा. ऍक्शन रिप्ले बघा. राईट आर्म राऊंड विकेट आला.
त्यानंतर मात्र विकेट मिड स्टंपला चेंडू पिच केला, त्यानंतर हाईट फॅक्टर होता, चेंडू हिट झाला, तो नंतर शरीराला आणि त्यानंतर तो चेंडू स्टंपवरती गेला आणि फलंदाज बाद झाला. ज्ञानेश्वर मात्रे यांच्याकडनं केतन मात्रेला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 11 चेंडू 29 धावांची गरज. या स्पर्धेचे प्रणेते सचिन भोईर यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम सचिन दादा, स्वागत आहे तुमचं. नवीन नेतृत्व या परिसरामध्ये आपण पाहतोय. उगवता तारा म्हणजे सचिन भोईर यांच्याकडे पाहिलं जातंय, एक थोर समाजसेवक. स्वागत आहे सचिन भोईर तुमच्या या स्पर्धेमध्ये. येणारे चेंडू 11 आणि 29 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात. 11 चेंडू 29 धावांची गरज. हेतुंटे संघाने सुरुवातीला काढी संघाला धावा दिल्या नाहीत. P1 मध्ये फक्त धावा 2 आणि गडी बाद झाले 4. त्यामुळे थोडीशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र सौरभने संघाला सावरलं आणि सामना सोपा करून दिलाय. मात्र 11 चेंडू 29 धावांची गरज आहे. येणारे चेंडूच कसे फेकणार, किती षटकार, किती चौकार लागणार, हे फार महत्वाचं आहे. यस नितीन. नाही मच्छिंद्र सर, बघा आयोजकांनी पुन्हा एकदा सूचना करायला सांगितली की जे खेळाडू कक्षामधल्या ज्या खुर्च्या होत्या, हेडुटने संघ ज्या खेळाडू कक्षामध्ये बसला होता त्या खुर्च्या खाली आल्या आहेत, त्या वरती जाऊ द्या. मान्यवर असतील तर व्यासपीठावर येऊन बसा, ही सूचना आली आहे. आपण पडद्याच्या बाहेर थांबा प्लीज. 11 चेंडू 29 धावा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज पाहायला मिळणार, कारण मागच्या कित्येक दिवस प्रेक्षकांना हे मैदान ओसांडून वाहते आणि आज देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज स्पर्धा निरोप देण्यासाठी. वॉटर शॉट, चेंडू मात्र भिरकावून दिला याली मात्र स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावर एक्झॅक्टली. खूप सुंदर अटॅकिंग फटकेबाजी आणि चेंडू कनेक्ट झालाय मिडल स्टंप ऑफ द बॅट आणि फलंदाजला मिळणार षटकार. केतन मात्रे ऑन द बाउन्स. काय जबरदस्त फटका दाखवलाय, उंचीचा जास्त वापर केलाय. चेंडू शॉर्ट ऑफ लेन होता, चेंडू बाउन्स झाला, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याला योग्य उत्तर दिलं केतन मात्रेनं. षटकारानं इनिंगची सुरुवात केली. अपेक्षा पुन्हा एकदा उंचावली काडी संघाची. काय शॉट कनेक्ट केला, क्रिकेटचा दर्जा आणि स्तर उंचावणारा फटका पाहायला मिळाला. क्लास आणि स्टँडर्ड दाखवत असताना येणारे चेंडू 10 आणि 23 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. हेतुंटे संघाला एवढं सोपं नाहीये, काडी संघा एवढं सहज सामना सोडणार नाहीये असं लक्षात येतंय मैदानावरती. 10 चेंडू 23 धावा. क्लोज एन्काउंटर. विकेट टू विकेट गोलंदाजी. चेंडू मात्र फारसा आतमध्ये आला नाहीये आणि कनेक्ट करता आले नाही. फलंदाजाला एकदम मिळाली. या शंकानं एक सिंगल धावसंख्येनं स्ट्राईक मध्ये बदलाव पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 22 धावांची. सातत्यानं सामना बदलत गेला. 18 चेंडू 39 धावा, 17 चेंडू 39 धावा, 15 चेंडू 36 धावा, 14 चेंडू 34 धावा, 12 चेंडू 29 धावा, 11 चेंडू 29 धावा, 10 चेंडू 23 धावा आणि आता समीकरण उरलंय 9 चेंडू आणि 22 धावा. येणारे 3 चेंडू फार महत्वाचे असणार या स्पर्धेसाठी आणि या सामन्यासाठी. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा येणार आणि किती धावा राहणार शेवटच्या षटकात, हे फार महत्वाचं आहे. हवेमध्ये चेंडू शतक जज करतोय लॉंग ऑनला. दयाले चेंडू खाली, फलंदाज बाद. दयालेने कोणती दया दाखवली नाहीये आणि फलंदाज बाद होते. येणारे चेंडू 8 आणि 22 धावांची गरज थरार क्रिकेटचा. दोन 2016 आलेली शांताबाई नंतर कुठे गेली कळलंच नाहीये. मात्र आज सामना कुठे गेला हे प्रेक्षकांना कळलंय. 8 चेंडू 22 धावांची गरज आहे. बघायचं 8 चेंडू 22 धावा म्हणजे या सामन्यामध्ये. येणारे चेंडू 8 आणि 22 धावा. अनिकेत निगुकर आलाय इनॅट नंबर 8 वरती. अटॅकिंग फलंदाजीसाठी ओळखला जाणारा फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज ओळख आहे. मात्र मी कौतुक करेन गोलंदाजांचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी दाखवली या षटकामध्ये. अप्रतिम ओमनं गोलंदाजी दाखवली मैदानावरती. ओमवरती जबाबदारी फार मोठी आहे आणि जबाबदारी गोलंदाजी करत असताना राऊंड विकेट. शॉट ऑफ लेन, खेचलाय फटका, उंची जास्त, लांबी कमी. हर्षद चेंडू खाली, फलंदाज बाद. अजून एक धक्का. 7 चेंडू 22 धावा. आता मात्र 7 विकेट गेले खाडी संघाचे. कंपल्सरी चेसिंग असणार तुम्हाला सामना. 7 चेंडू 22 धावा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. यस नितीन.
कारण कालन आम्हाला जॉईन झालेत अपकमिंग स्टार कॉमेंटेटर कल्याण डोंबिवली आणि आमचे सिनियर कॉमेंटेटर नितीन कालन देखील आम्हाला जॉईन झाले. स्वागत आहे नितीन तुमचं देखील. भावेश आम्हाला जॉईन झाले ॲज अ स्कोरर. MTC TV रोशनची संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाची ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून हंस DJ चंद्रकांत फुटाणे देखील आम्हाला जॉईन झाले. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. पंचांचं देखील कारण टीम वर्क आहे आणि टीम वर्क एखाद्या स्पर्धेला निश्चित यशाच्या शिखरावरती पोहोचवत असतं. आयोजकांचं देखील मनापासून आभार. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळते. दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. येणारे चेंडू 7 आणि 22 धावांची गरज. शेवटचा चेंडू हॅट्रिकची संधी प्राप्त झाली होती गोलंदाजाला आणि दयालू चेंडू खाली फलंदाज बाद. दुसरी हॅट्रिक. यस, दुसरी हॅट्रिक हेतुटणे संघासाठी एकाच सामन्यामध्ये. आज मकर संक्रांत चषकामध्ये 2 अर्धशतक हेतुटणे संघाच्या माध्यमातून रोहितच्या माध्यमातून आपण पाहिले आणि आज इथे 2 हॅट्रिक. हेतुटणे संघाची स्थिती चांगली आहे. 7 चेंडू आणि गरज आहे 22 धावांची. काडी संघासाठी चिंतेचा विषय बनलाय हा सामना शेवटच्या टप्प्यात. रोशन भोईर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करा थोडंसं. हेडुटणे संघ मॅच लवकर सुरू करा प्लीज. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. आगासर आणि काटई. 7 चेंडू 22 धावा. सातत्य विकेटचं कायम राहिलं तर 2 हॅट्रिक प्राप्त करण्यामध्ये हेतुटणे संघाला यश प्राप्त झालं आणि त्यामुळे शतकेचा स्तर देखील उंचावला आणि समीकरण वेगाने बदललंय. 7 चेंडू 22 धावा. नेक्स्ट बिग फाईट अगासन वर्सेस काटे. गेट रेडी फॉर द नेक्स्ट बिग फाईट. पुढच्या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मागच्या होणाऱ्या त्या पुढच्या लढती 4 षटकांच्या असल्याची नोंद घ्या आपण, कारण फ्रेश सामना त्यामुळे 5 षटकांचा. खूप चांगलं मॅनेजमेंट, जबरदस्त आयोजन पाहायला मिळेल उंबारी संघाच्या माध्यमातून. पहिलं वर्ष मागच्या वर्षी होतं तरी देखील खूप चांगलं आयोजन. यावर्षी अनुभवाचा साठा अजून वाढलाय त्यामुळे अजून चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय या वर्षी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. लख प्रकाश प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये या स्पर्धेला आपण निरोप देणार. 7 चेंडू आणि 22 धावा. समीकरण 12-29 होतं, त्यानंतर 11-29, 10-23, त्यानंतर 9-22, 8-22, 7-22 आणि समीकरण राहिले 6-22. म्हणजे मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव मिळाली नाहीये, कारण मागच्या 3 चेंडूवरती हॅट्रिक प्राप्त केली गोलंदाजानं, त्यामुळे एकही धाव आली नाहीये. गडी बाद झाले वेगानं मागच्या 3 चेंडूमध्ये 3. साईडम गोलंदाजी केतनची. केतन 2 धावा घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि यस पंचाने सांगितलं आऊट आहे. फलंदाज अजून एक बाद होतोय. 9वा धक्का 32 या धावसंख्येवरती. खाडी संघाची स्थिती अत्यंत नाजूक स्थिती पाहायला मिळाली शेवटच्या टप्प्यामध्ये. चार चेंडूमध्ये 4 गडी बाद झालेत. मागच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव आली नाही काडी संघासाठी, त्याने मागच्या 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद झालेत. त्यामुळे शेवटची जोडी काडी संघाची. आता मात्र कडवं आव्हान आहे काडी संघासमोर. विकेटी आपल्याला थांबवायच्या आहेत आणि धावाही कुटायच्या आहेत, त्यामुळे परिस्थिती फार कठीण आहे. येणारे चेंडू 5 आणि 22 धावांची गरज. शेवटचं षटक. गोलंदाज हेतुटणे संघाचा प्रभावशाली गोलंदाज अविनाश गोलंदाजीमध्ये येत असताना. येणारे चेंडू 5 आणि 22 धावा. मॅच चेंडू आतमध्ये आलाय, त्याची वाट पाहिली फलंदाजानं. मात्र शेवटची जोडी काडी संघासाठी. काडी संघाला कडवं आव्हान उभं केलंय, कारण आता विकेटी टिकवायच्या आहेत आणि धावाही कुटायच्या आहेत. त्यामुळे विकेटी टिकवून धावा काढणं थोडंसं कठीण आहे, कारण धावाही भरपूर आहेत. 22 धावा कुटायच्या आहेत तुम्हाला येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. चांगला प्रयत्न केला सौरभनं. सौरभचं मी कौतुक निश्चित करेन, कारण सौरभनं केलेली फटकेबाजी ही फार चांगली ठरली. मात्र टॉप ऑर्डर फलंदाज काही करू शकले नाही. मिडल ऑर्डरमध्ये थोडीशी फलंदाजी झाली, बॉटम ऑर्डरमध्ये देखील फलंदाजी चांगली पाहायला मिळाली नाहीये. त्यामुळे सुरुवात चांगली नाहीये तर अंत देखील चांगला होणार नाहीये, हे नेहमी म्हटलं तर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. 5 चेंडू 22 धावा. जबरदस्त टाकिंग गोलंदाजी, डाऊन द लाईन गोलंदाजी आणि अशी चेंडू जर टेक ऑफ झाले नाही तर फलंदाजाला फार कठीण असतं चेंडू बॅटवर घेऊन शॉटमध्ये कन्वर्ट करणं. डॉट डिलिव्हरी. 4 चेंडू 22 धावा. आता थोडंसं कठीण झालंय खाडी संघाला. 4 चेंडू 21 माफ करा, कारण मग अशी एक धाव आली होती. वेगानं दुसऱ्या धावेला धावचीत झाला होता फलंदाज. नाही जमलं फलंदाजाला, नाही जमलं कनेक्टिंग. गोलंदाजी खूप चांगली झाली आणि त्यामुळे 3 चेंडू 21चं समीकरण आता मात्र इम्पॉसिबल राहिलंय खाडी संघासाठी. हेतुटणे संघ खूप चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळालं आज. खाडी संघाची देखील सुरुवात चांगली झाली नाहीये. गोलंदाजी खूप चांगली होती, मात्र फलंदाजीमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 4 गडी बाद केले आणि त्यामुळे खाडी संघाला पहिल्या सुरुवातीपासून डॉमिनेट केलं. त्यानं मात्र वर
डोकं उभं करू दिलं नाहीये आणि हेच कारण की गोलंदाजी अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. लवली हिट मात्र उशीर झालाय. चेंडू लॉंगाच्या डोक्यावरनं सीमा पलीकडं दणदणीत षटकार. केतन मात्रेच्या बॅटमध्ये निघाला, षटकार आलाय. त्यानं आतापर्यंत 2 षटकार दाखवले, 7 चेंडू 14 धावा कुठल्यात त्यानं अप्रतिम फटकेबाजी. शेवटची जोडी मैदानावरती 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहे. राऊंड विकेट नाहीये. चेंज ऑफ पेस, गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नकल गोलंदाजी आणि डॉट चेंडू. आता 1 चेंडू 15 धावा. अगासन आणि काटेई संघ दोन्ही संघाला विनंती करूया, गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. लगेच सामना आपल्याला सुरुवात करायची आहे. हार्डलक खाडी टीम. चेंज ऑफ पेस, हानी चेंडू गेल्या सीमा पलीकडं. अजून एक षटकार. हे षटकार अंतर कमी करेल ते मात्र पराभवाचं, जिंकण्याचं अंतर कमी होणार नाहीये. आणि 2 षटकार मारलेत फलंदाजानं आणि धावा राहिल्यात त्या आता फक्त 9, म्हणजे 8 धावानं हा सामना जिंकलाय. केतन यायचे आपल्याला ज्ञानेश्वर मात्र यांच्याकडनं 1000 रुपये, प्रत्येक षटकाला 500 होते. येस, 8 धावाने सामना जिंकला. हे दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. खाडी संघाला या स्पर्धेतनं बाईक आहे त्या लवकरात लवकर रिमूव्ह करा प्लीज. रस्त्यावरच्या सर्व बाईक रिमूव्ह करायच्या आहेत, लवकरात लवकर प्लीज, थोडी घाई करा. हर्षल भंडारी यायचे आपल्याला, निलेश भंडारी यांच्याकडनं 1000 रुपये आणि सत्यवान भंडारी यांच्याकडनं 1000 रुपये, असे 2000 आमच्याकडे जमा आहेत. मॅन ऑफ द मॅच हर्षल भंडारी लगेच यायच्या. चला, काटाई संघाने टॉस जिंकले, फिल्डिंग लावून घ्या काटाई संघ लगेच. मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. स्मित प्रेम भोईर यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पल सुद्धा आहे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी. आपण पाहतोय स्वर्गीय येसुबाई कुंडलिक भोईर व स्वर्गीय बबन कुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार स्मित प्रेम भोईर यांच्याकडनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला गिफ्ट हॅम्पल आहे. येस, हर्षद भंडारी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डचा मानकरी, कारण 2 षटकामध्ये 12 धावामध्ये 4 गडी बाद केलेत आणि फलंदाजीमध्ये त्याने देखील धावा कुठल्या त्या 6, चेंडूमध्ये 11 धावा कुठल्या, त्यामुळे तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. येस नितीन, या पुढच्या सामन्याची ऐकूया आपण करण कालन यांच्या माध्यमातून. थँक्यू. तर नक्कीच सत्यवान भंडारी साहेबांनी विनंती असेल, या आपल्या शुभस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आणि त्यांच्याकडनं 1000 रुपये सुद्धा आहेत. आणि निलेश मोहन भंडारी यांच्याकडनं 1000 असे 2000 रुपये आम्ही देणार आहोत. हर्षद ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, कटाई संघ फिल्डिंग लगेच लावा आणि नंदू 11 आगासन, नंदू 11 ओमसे आगासन आपली सलामी जोडी लगेच मैदानात दाखल झाली आहे. हर्षदशी थोडंसं आम्ही चर्चा करणार आहोत. हर्षद 2 मिनिटं थांबायचे. हर्षद काय सांगशील? खरं तर संघ अडचणीत होता, 5 ते 6 विकेट 24 रनवरतीच गेले. तू मैदानात गेला आणि खास करून श्रीनाथ भंडारींनी जी बॅटिंग केली, काय सांगशील श्रीनाथ विषयी? बॅटमन आउट झालेले आमचे, पण मी मिडल ऑर्डरला सांगितलं 50 रन बघा फक्त, बाकी आपण सांभाळू सर्व इंडिया. आज आपण पाहिलं तर तुमचं विक्रमी झालं की आज संपूर्ण दिवसभरात तुम्ही 5 सामने जिंकलेले आहेत. किती थकान महसूस करतायत? नाही वाटत काही थकलेला, संध्याकाळी होऊन रात्री. शुभेच्छा असेल पुढच्या मॅचसाठी. तुमची मॅच या मॅच नंतर लगेच असेल खोनी सी या संघासोबत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण पाहतोय केतन मात्र यायचे, ज्ञानेश्वर मात्र यांच्याकडनं जे कॅश प्राईज होतं, केतन यायचे लगेच. 1000 रुपये तुमच्यासाठी कॅश प्राईज आहे, प्रत्येक षटकाला 500. या केतन लगेच. चला, मॅच सुरू करा. 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर मॅच असेल खोनी सी आणि प्रतीक 11 गावदेवी हेडूटने असंघ. लक्षात घ्या, अविनाश आपल्या खेळाडूंना सूचना करा, कुठेही जाऊ नका. यानंतर तुमची लगेच मॅच आहे. केतन या, आपल्याला 1000 रुपये कॅश. बाईक काढायचे सर्व बघा प्लीज. मनोज भोईर बघा जरा, बाईक काढा लवकर लवकर प्लीज. सर्व बाईक रिमूव्ह करा, रस्त्यावरच्या खेळाडूंच्या असेल तरी रिमूव्ह करायचे आहेत. थोडं सहकार्य करा. केतनला 1000 रुपयाचं कॅश प्राईज. ज्ञानेश्वर मात्र यांच्याकडनं प्रत्येक षटकाला ते कॅश प्राईज होतं. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय काटे विरुद्ध आगासन आणि दुसऱ्या फेरीतील या गटातील दुसरी मॅच असेल